रन येथे दिले श्री 11 मोहाची वाडी नेरळ या संघाला। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील याची नोंद प्रेक्षकांनी देखील करून घ्यायची आहे। खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू यांनाच बसू द्यात, प्रेक्षकांनी तिथे बसू नका ही विनंती आहे। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे। श्री 11 मोहाची वाडी नेरळ या संघासाठी 4 षटकांची मॅच बदलापूर गाव चषक 2025 आणि याचं आयोजन केलं। या ठिकाणी प्रज्वल खडकबान, चिराग भगत, केदार कामरी आणि स्वप्नील भगत आणि सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आयोजकांचं देखील विशेष कौतुक आपण करूयात। रितेश भोपी आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत, आपलं देखील स्वागत आहे। आणि tenniscricket.in ची टीम देखील इथे सज्ज झाली आहे लाईव्ह टेलिकास्टसाठी। पंचांचं आपण पाहतोय, पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत सूर्यराव सर, कुणाल पेनकर सर आणि दत्तात्रय कडव सर, सर्वांचं कौतुक इथे असणार आहे। अमोल चव्हाण आणि अदम ही जोडी मैदानावरती। अमोल चव्हाणने आपण पाहिलं अगदी ज्या दिवशी टीम क्वालिफाय झाली पहिल्या मॅच पासून अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे। डेड बॉल आपण पाहतोय। यस, महेशजी धुळे सरांचे जिवलग मित्र आदरणीय विजयजी राणे साहेब जेडी यांचं इथे मैदानावरती आगमन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। लेट्स प्ले। पहिला बॉल कमी गतीने इथे आला, जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने बॉल आला आणि स्लॉक स्वीप इथे करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने। पहिला बॉल डॉट असणार आहे। गोलंदाज आपण पाहतोय ललित बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला बॉल डॉट, चांगला बॉल। ललित भोईर बॉलिंग ट्रॅक वरती, राईट अराउंड द विकेट। ओ कव्हर रिजनला इथे चान्स होता, एक्स्ट्रा कव्हर रिजनला झेल सुटलाय। अमोल चव्हाण यांना जीवनदान, सोपा झेल होता एक्स्ट्रा कव्हर रिजनला, परंतु हा झेल ड्रॉप झालाय। एक धाव तिथे प्राप्त झाली आहे। पहिल्या बॉल आपण पाहिला डॉट होता, परंतु दुसऱ्याच बॉल वरती अमोल चव्हाण यांना जीवनदान मिळालं। सोपा झेल होता आणि खरं तर आपण पाहतो मॅचच्या सुरुवातीला कुठलाही झेल सोपा नसतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणं खूप गरजेचं आहे। गोलंदाज ललित, राईट अराउंड द विकेट। यावेळेस आपण पाहिलं फ्लिक केला, ओ एका धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर झाली असती तर तिथे परिणाम वेगळा असता आणि एक धावेची प्राप्ती होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती। अदम आणि अमोल चव्हाण ही जोडी मैदानावरती ललित भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि पहिल्या 3 बॉल मध्ये 2 सिंगल तिथे प्राप्त झाल्यात। अदम आणि अमोल चव्हाण ही जोडी मैदानावरती, अदम मुजावर आणि अमोल चव्हाण ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय श्री 11 मोहाची वाडी नेरळ या संघासाठी। ओ इथे देखील बॅटचं एज लागलंय, डायरेक्ट हिट देखील झाली आहे। पंचांकडे अपील देखील असणार आहे आणि तिसऱ्या पंचांकडे टीव्ही अंपायरकडे आता निर्णय सोपवला गेलाय, परंतु सेलिब्रेशन खूप काही सांगून जातं हिरंदर संघाचं, परंतु आता आपण प्रतीक्षा करणार आहोत। निर्णय प्रतीक्षेमध्ये, डिसिजन पेंडिंग, तिसरे पंच चेक करतील। ललित भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, अक्षय भोईर। चला तिसरे पंच विनंती आपण या ठिकाणी चेक करण्यासाठी यायचं विनंती आहे। तिसरे पंच आपण त्वरित या चेक करण्यासाठी। महत्वाची एक सूचना येते, चला अंपायर लाल्या सर आपण यायचं, केपी सर आपण या। चला तिसरे पंच आपण कुठे असेल तर आपण लगेच या कंट्रोल रूम मध्ये।
गोलंदाज ललित भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 3 विकेट जर मिळवल्या तर बक्षीस इथे असेल 3000 रुपयाचं. इथे आडव्या बॅटने प्रहार केलाय आणि इथे आता जखमेवरती मीठ चोलतायत. अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून मिड विकेट रिजनला आलाय, तडाखेबंद सिक्सर. पुढचा बॉल वाईड यॉर्कर आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर खूप चांगला बॉल आणि इथे धावपलकावरती धावा आहेत 8. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. अमोल चव्हाण यांना जीवनदान मिळालं पहिल्या षटकामध्ये. अगदी दुसऱ्या बॉलवरती तिथे जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र त्यांच्या बॅटमधून एक षटकार आला. 8 धावा धावपलकावरती. 4 षटकांची मॅच आहे. एका बाजूने श्री 11 मोहाचीवाडी नेरळ आणि त्यांच्या विरोधामध्ये नित्या 11 जय हनुमान एरंजाड अशी मॅच आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय पॉवर प्लेचा आणि तिथे धावा आल्यात 8. बिनबाद 8 अशी सुरुवात केली आहे श्री 11 मोहाचीवाडी नेरळ या संघाने. चांगली सुरुवात आहे. अदम मुजावर आणि अमोल चव्हाण ही जोडी मैदानावरती. काल आपण पाहिलं अगदी पेन रायगड या ठिकाणी 21 बॉलमध्ये 73 धाव्यांची खेळी अमोल चव्हाण यांनी केलेली आपण पाहिली आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अमोल चव्हाण यांची बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून सर्वाधिक चांगला परफॉर्मन्स जर कोणाचा राहिला असेल या संपूर्ण स्पर्धेदरम्यान या बदलापूर गाव चषकामध्ये तर ते फलंदाजीत अमोल चव्हाण. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी सनी राणे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. षटक क्रमांक 2 साठी धावपलकावरती धावा आहेत 8. फलंदाजीसाठी अदम मुजावर. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफ रिजनला बॉल उंच हवेमध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक अंदाज लावताय. 2 क्षेत्ररक्षक आणि तिथे झेल पुन्हा एकदा ड्रॉप झालाय. दुसरी संधी आपण पाहतोय एरंजाड संघाने इथे गमावली आहे. झेल ड्रॉप ही मालिका झेल ड्रॉपची ही चांगली नाहीये एरंजाड संघासाठी. एकच धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दोनही फलंदाजांना जीवनदान मिळाले. अमोल चव्हाण यांना अगदी इनिंगच्या दुसऱ्या बॉलवरती जीवनदान. इथे दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती जीवनदान इथे मिळाले. 9 धावा धावपलकावरती. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धावपलकावरती. झेल पकडणं खूप गरजेचं या खेळामध्ये. कॅचेस विन द मॅचेस असं आपण खूप वेळा ऐकतो, परंतु इथे झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटच्या मैदानावरती कॅच पकडणं किती महत्वाचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. डाऊन द लेग हा बॉल आपण पाहतोय. खरं तर वाईड बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज सनी राणे. सफल झाले ते ऑन साइडला. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत परंतु यावेळेस बनतील फक्त दर्शक. बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे. अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट सिक्सर. सनी राणे बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ क्या बात आहे. कमालीचा हा बॉल होता. बॅट सोबत संपर्क कदाचित आहे बॉलचा आणि एका धावेची तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 17. परंतु अमोल चव्हाण यांच्याकडे पाहिलं तर जे गाणं आता वाजलं खरं तर भावेश पवार यांची देखील आठवण होते. ज्या पद्धतीची बॅटिंगची शैली आहे ना ती भावेश पवार यांच्यासारखी आहे. अमोल चव्हाण यांची देखील अप्रतिम फलंदाज आहेत. आणि कालच पेन इथे आपण पाहिलं
21 बॉल मध्ये 73 धाव्यांची खेळी कालच पेन येथे त्याने केली आहे अमोल चव्हाण. इथे फुलर लेनचा बॉल बॅट सोबत कदाचित संपर्क नाहीये, एका धावेची ती प्राप्ती झाली आहे. यस, बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ सनी राणे बॉलिंग ट्रॅक वरती. 2 षटकार या इनिंग मध्ये आलेले आपण पाहिलेत आतापर्यंत. दोनही षटकार अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आलेत. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान ऑलरेडी मिळाले. ओ, हा बॉल आपण पाहतोय अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली आणि हा बॉल डॉट आहे, कारण फलंदाज जास्ती सफल झाले होते आणि स्टंप लाईन वरती हा बॉल होता, हेच पंचांनी सांगितले. डॉट बॉल. 17 धावा धावफलकावरती. अक्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमोल चव्हाण यांच्याकडून. डॉट बॉल. ऑन साइडला आपण पाहतोय पूल केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली पोहोचतील. इथे चांगला झेल टिपलाय आणि अमोल चव्हाण यांची खेळी संपुष्टात आली आहे. विकेट, फलंदाज बाद. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा, 18 रन्स. नवीन बॅटर मैदानावरती पोहोचत आहेत. क्रमांक 3 वरती साजिद शेख मैदानावरती पोहोचलेत. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत 18. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. अंडर 18 अंडर 19 चे खेळाडू आहेत. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. डेड बॉल. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 20 पंचांनी वापरला. डेड बॉल या बॉलला घोषित केले. धावफलकावरती धावा आहेत 18. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होतं आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये थोडीशी मिसफील्ड झाली आहे, परंतु त्याचा परिणाम जास्ती होणार नाही. एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 19. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. धावफलकावरती धावा आहेत 19. बॅट इथे मात्र बदलली जाते. आदरणीय महेशजी बेहरे साहेब, मैत्री ग्रुप फाउंडेशन उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, त्यांचं देखील आगमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा आयोजित केली आहे बदलापूर गाव चषक. याच्यामध्ये प्रज्वल खडकबान, चिराग भगत, केदार कामरी, स्वप्नील भगत. अपील इथे पंचांकडे जोरदार. सनी राणे यांनी लॉंग ऑन क्षेत्रामधून अपील केली. असं खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळेल की लॉंग ऑनचा खेळाडू अपील करतो. क्रिकेटमध्ये असं खूप कमी वेळा होतं. डॉट बॉल.
वेदांत परटोले बॉलिंग ट्रॅक वरती. फुल टॉस होता आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन या बॉलला पाठवलंय. बॉल जाईल अगदी आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. बदलापूर गाव चषक सिक्सर. आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅकवरती आणि धावफलकावरती धावा आहेत 25. साजिद शेख आणि अदम मुजावर ही जोडी आता मैदानावरती. अमोल चव्हाण बाद झाले. जीवनदान सुरुवातीला मिळालं त्यानंतर 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आलेले आपण पाहिलेत. प्री डिटरमाइन स्ट्रोक इथे खेळायचा होता. हवेमध्ये बॉल. मिड ऑनचे खेळाडू मिड ऑफ से माफ करा काही काळ जरूर बॉलच्या खाली जाण्यासाठी इंटरेस्टेड होते परंतु झेल ड्रॉप झालाय. 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावरती. 26. 2 बॉल अद्याप शिल्लक या षटकामधले. षटक क्रमांक 3 मधले. फुलर लेनचा बॉल इथे बॅट कदाचित एज लागून थर्डमॅन रिजनला बॉल गेलाय. येस येस इट इज कन्फर्म बाय अंपायर्स. पंचाने देखील ते कन्फर्म केलंय आणि इथे 1 धावेची प्राप्ती होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27. वेदांत परटोले गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि वेदांत बॉलिंग ट्रॅकवरती. इथे अप्रतिम फटका आहे. नो लुक शॉट. बॉलकडे पाहिलं देखील नाहीये आणि बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. अप्रतिम फटका आपण पाहतोय या ठिकाणी. साजिद शेख यांच्या बॅट मधून आणखी एक मॅक्सिमम आलाय. एकूण धावफलकावरती धावा असतील 33. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये श्री 11 मोहाचीवाडी नेरळ संघ 33 धावा धावफलकावरती. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मैदानी तळपते बॅट एक एक भन्नाट मारतोय शॉट. मारतो चौकार षटकार एकच घाऱ्या. धावफलकावरती धावा आहेत 33. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये साजिद शेख आणि
अदम मुजावर ही जोडी मैदानावरती आहे आणि 33 धावा धावपलकावरती अमोल चव्हाण यांच्या बॅटमधून झेल सुटल्यानंतर 2 षटकार आले. 14 धाव्यांची विस्फोटक खेळी अमोल चव्हाण यांनी देखील केली आहे. परंतु सध्याच्या घडीला आपण पाहतोय मोर्चा सांभाळलाय साजिद शेख यांनी. 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आलेत. तेहतीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अदम मुजावर यांच्यासाठी हा बॉल आपण पाहतोय हुक केलाय. एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये एका धावेने धावपलक पुढे जाते. 34 धावा धावपलकावरती आहेत. 34 धावा. शॉर्ट आर्म जाबचा फटका होता पाठीमागच्या बॉलवरती. मी हुक म्हणाल चुकून. एकच धाव तिथे मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 34. शॉर्ट आर्म जाक आपण पाहिला पाठीमागच्या बॉलवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती ऋतिक आहेत आणि फलंदाजीसाठी आक्रमक फलंदाज साजिद शेख. आतापर्यंत 2 षटकार त्यांच्या देखील बॅटमधून आलेत. तर डावखुरे आताचे फलंदाज ही एक पर्वणी आहे. श्री 11 मोहाची वाडी संघ यांच्याकडे अमोल चव्हाण बाद झाले. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. स्क्वेअर लेग रिजनला आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. साजिद शेख यांच्या बॅट मधून आणखीन एक अप्रतिम फटका षटकार. भावाळे बी दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची नोंद करून घ्यायची आहे. गावदेवी खरवई गावदेवी खरवई आणि भावाळे बी दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. हाफ ट्रॅकर हा देखील बॉल लेफ्ट शॉट यावेळेस आपण पाहतोय. बिहाइंड द विकेट हा बॉल डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये एक टप्पा खाऊन जाईल सीमारेषच्या पलीकडे. बदलापूर गाव चषक चौकार. बी आणि आई गावदेवी खरवई दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉस साठी या. धावपलकावरती धावा आहेत 44 धावा धावपलकावरती. पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 10 धावा आल्यात. आक्रमक अंदाज तिथे फलंदाजांचा पाहायला मिळालाय. साजिद शेख यांचा अप्रतिम फलंदाजी त्यांनी केली आहे. हा बॉल डॉट पुन्हा एकदा आपण पाहतोय. फायनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. धावपलकावरती धावा आहेत 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 44 धावा धावपलकावरती. अंतिम षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि साजिद शेख यांच्या बॅट मधून धावा इथे देखील येताना पाहायला मिळाल्यात. सुरुवातीला अमोल चव्हाण यांची बॅटिंग आपण पाहिली परंतु आता फलंदाजी इथे चांगली होती. साजिद शेख यांची देखील ऑन साइडला प्रहार केला. गॅप मध्ये बॉल आहे आणि बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा इथे देखील मिळतील.
फटका आपण पाहतोय. ऑन दी टोज हा फटका खेळलेत आणि बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. 4 धावा इथे देखील मिळतील. चौकार आलाय. फिनकॉप सूरज साळुंके सर, झोनल हेड वेस्ट 1 आणि त्यांची संपूर्ण टीम आली आहे. आपलं सर्वांचं स्वागत आहे इथे टॉस बॉक्स मध्ये. मयूर असा कॉल आहे आणि मयूर पाहुण्यांना मनापासून तर आपण पाहतो टॉस इथे संपन्न झालाय आणि खरवई संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? तर 4 षटकांची मॅच इथे असणार आहे आणि प्रथम आपण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलाय? समोर मोठा संघ आहे आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुम्ही त्यांना करणार आहात. एकूणच खरवई संघाचा प्रवास पाठीमागच्या दिवसांमध्ये खूप चांगला राहिलाय आणि तो प्रवास या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. इथे खरवई संघाने टॉस जिंकलाय. भावळे संघाचे संघाने सोबत आहेत. टॉस जर जिंकला तर निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आणि आता फलंदाजी करायची किती संघ इथे करणार आहे? 60 ते 65. या हंगामामध्ये खूप चांगलं क्रिकेट खरं तर ग्रामीण गटामध्ये खेळलंय आणि नक्कीच एक आव्हान तुमच्या समोर असणार आहे. हो, नक्कीच चांगली मॅच होईल. दोन्ही संघांना खूप शुभेच्छा असतील. या ठिकाणी खरवई संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील आणि भावाळे बी संघ फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे खेळाचं उत्तरार्ध बाकी आहे आणि उत्तरार्धामध्ये जाताना तुमच्या सोबत जोडले जातील द व्हॉइस ऑफ मानकिवली बदलापूर आदरणीय राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद. तर आपण खेळाच्या उत्तरार्धामध्ये मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय मिस्टर महेश थोडे सर अर्थात माडे सरांना. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. पुढे एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बदलापूर गाव चषक स्पर्धा तुम्ही पाहतात आणि
दर्जेदार लढती तुम्हाला पाहायला मिळतील आज टॉप 5 मधून जे संघ पुढे सरकले त्यामधील पहिला सामना पाहायला मिळेल एका बाजूला श्री 11 मोहाचीवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम नित्य 11 जय हनुमान एरनसाड संघ सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे सनी राणे स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला मयूर मेयर आघाडीचा गोलंदाज आपण पाहतो यावेळेस साजिद पहिल्या बॉलवरती चौकार आलाय टी फॉर टॅग जशात तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे पंचावरती जे मान्यवर आहेत ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत संपूर्ण हे टीम आहे मुत्तूट फिनकॉपची त्यांचं मनपूर्वक स्वागत हो यावेळेस आपण पाहतोय टास बदलला होता आगळा वेगळा फटका खेळायचा होता सनी राणेला संपर्क होऊ शकला नाहीये फुलरलिनचा बॉल चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये म्हणूनच यावेळेस हा डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि षटक क्रमांक पहिलं P1चं असताना 4 धावा या धाव फलकावरती आहेत फर्स्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस अत्यंत सुंदर क्रीडा नगरी आपण पाहतोय स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल अत्यंत नामची क्रीडा नगरी आहे आणि त्यावरती चालू असलेला ऐतिहासिक सोहळा हो यावेळेस अगोदरच खेळलेत चेंडू बॅटचा आणखीन एक संपर्क नाही आहे पंच सांगतात की यावेळेस आपण पाहतो 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावा या धाव फलकावरती 4 53 धावांची गरज आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करायचा आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा साजिद राईट आर्म ऑफ द विकेटने यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जणू काही गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल सीमा पार आलेला मुत्तूट फिनकॉप चौकार पहिलं तर आजच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय सूरजजी साळुंके सर जे झोनल हेड आहेत वेस्ट 1चे त्यांचं मनपूर्वक स्वागत पुनश्च एकदा रोहनजी मोरे सर असतील त्यानंतर किमीरजी पिताडिया आणि शरदजी गौड यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि स्वागत सुद्धा करू कारण गेली 4 दिवस अफाट मेहनत या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये घेतली जाते मागच्या बाजूला आपण पाहतो जी ऍड आहे ती मुत्तूट फिनकॉपची आहे जेव्हा तुम्हाला आयुष्य बदलायचं असेल असं म्हणता येणार नाही परंतु जेव्हा आयुष्यात काही तुम्हाला बदल करायचं असेल तर तुम्हाला जरूर मदत घ्यावी लागेल असंच म्हणावं लागेल यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे हा देखील चेंडू डॉट आलाय कडेकडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न मयूर मेहरचा अंगलट आलाय शेवट गोड केलाय गोलंदाज साजिद शेखने आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्ये धावा या धाव फलकावरती 53 धावा चेस करत असताना 9 धावा आणि आता 44 धावांची गरज आहे मॅच मध्ये नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड संघ जर इथून विजय झाला तर एरनसाड गावचे शाखा प्रमुख आदरणीय मयूरजी सुरेश मेहर यांच्या वतीनं रोख 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल 18 बॉल 44 ची गरज आहे बदलापूर गाव चषक ही स्पर्धा तुम्ही पाहत आहेत केदारजी कांबरी प्रज्वलजी खडकबान चिरागजी भगत स्वप्नीलजी भगत यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आहे आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक दिवस आहे सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते थेट प्रक्षेपण चालू आहे बॅटची कडा मागे चाललाय बॉल यावेळेस आपण पाहतोय इथे झाली मिस्टेक आणि या चुकीचं प्रात्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळालंय 2 धावा अमोल चव्हाणने अगदी सहजतेने चेंडू घेण्याचा प्रयत्न केला परंतु मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आखो में इशारा काय जबरदस्त चालाकी पाहायला मिळाली आहे 2 धावा मिळतील गुड रनिंग बिटवीन द विकेट सनी राणे आणि त्याच्या साथीनं मयूर मेहर या फलंदाजाला ओ फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने वर स्ट्रोक बॉल चालला डीप कव्हरला एकच धाव मिळेल एकापेक्षा मात्र जास्त धावा काही मिळणार नाही आहेत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलं डीप मध्ये
सिंगल डबलला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. ही तर लाईफ लाईन आहे क्रिकेटची. परंतु मैदानावरती आपण पाहिलं तर 18 बॉल 44 धावांची गरज आहे. एखादा चौकार षटकार आला तर सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न वापसी करेल नित्य 11. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड संघाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. या षटकाराची नितांत गरज होती. टीम एरंजाड संघाला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय नशिबाची साथ घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक आलेला सनसनीत चौकार. या सरमण आपण पाहिलं तर सलग 2 मोठे फटके पाहायला मिळाले. अगोदर षटकाराला लॉंग ऑनला, त्यानंतर कव्हर ड्राईव्ह मध्ये आपण पाहिला जबरदस्त नेत्रदीपक फटका मयूर मेहरच्या बॅट मधून. ज्या पद्धतीने मुंबईचं मरीन ड्राईव्ह त्याच पद्धतीने मयूर मेहरचा हा कव्हर ड्राईव्ह. हो यावेळेस समोर खेळण्यात बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एकच धाव मिळेल. सिंगलला सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल अद्यापर्यंत स्कोर कार्ड वरती 23 धावा आहेत. 53 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये सामना बॅलन्स आहे. अतिशय अतितटीची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला कर्जतचं ग्रामीण क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचं ग्रामीण क्रिकेट आणि या दोन संघांमध्ये चालू असलेली प्रतिस्पर्धी लढत आपण पाहतोय. ओव्हर द विकेट अदम मुसाफर यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह आणि फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि ते श्री 11 बोहाचीवाडी संघाला मिळेल सांघिक यश. फलंदाज बाद. पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती शेवट घोड करत असताना रनआउटच्या स्वरूपात सनी राणे बाद झाला. संघाचा सरसेनापती 23 धावा फलकावरती आहेत. 23 वरती लागणारा हा पहिला धक्का आणि आता येणारे 12 बॉल विजयासाठी 30 धावांची गरज आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर बंटी मेहर, चेतन मेहर, विशाल राणे आणि हर्षू मेहर प्रत्येकी 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आज सामना जिंकवला तर मयूर सुरेश मेहर यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक एरंजाड टीमला आणि केतन भुईर यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर श्री मेहर मैदानावरती दाखल झाल्यात इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. 12 बॉल 30 ची गरज. गोलंदाज अमोल चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल श्री मेहरच्या बॅट मधून आलाय. खणखणीत षटकार आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती स्वागत केले अमोल चव्हाणचं. बॉल सीमा पार षटकार. सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके मयूरदादा जगन्नाथ पिसेकर. गोलंदाज आपण पाहतो अमोल चव्हाण लेफ्ट आर्म. राऊंड विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. मागे चाललाय बॉल. वेस्टर्नच्या तोपर्यंत मिळते सिंगल धाव. षटकार आल्यानंतर आलेली ही सिंगल धाव उपयुक्त ठरेल. या मॅच मध्ये जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना नित्य 11 एरंजाड टीमच्या फलंदाजांमध्ये.
धाबत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय पुढे सरकते. अद्यापर्यंत 30 धावा आहेत. 23 धावांची गरज. येणारे 10 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंगला मयूर यावेळेस ड्राईव्ह करत असताना गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि 2 धावा इथे पाहता पाहता कंप्लीट सुद्धा करण्यात आलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या दोनच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकते आहे. अद्यापर्यंत आपण पाहतोय 32 धावा. 32. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओ कवसला. वॉट शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4. एरनचा टीम काय जबरदस्त बॅटिंग. षटकाराला एक चौकार या षटकामध्ये अमोल चव्हाणच्या विरोधात. ऑन साइडला पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतायत. थोडेसे दूर राहिलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल आणि इथे तू मै पाहायला मिळाली. कदाचित हो नाही करत असताना या ठिकाणी मात्र थांबवलं अखेर श्री मेहरला, कारण धोका होऊ शकला असता. इथे फक्त एका धावेवरती समाधान व्यक्त केले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 37 धावा. 53 धावांची गरज आहे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं हे सांगत असताना एरनचा टीम मैदानावरती या 53 धावांचा पाठलाग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग करते. धावा रोखायचे. अमोल चव्हाणवरती आक्रमण करण्यात आलं. एक चौकार एक षटकार आलाय. 12 बॉल 30 धावांची गरज होती. हे इक्वेशन मॅच मध्ये आपण पाहिलेले. अद्यापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. एकंदरीत 14 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. रोशन अडाव चेंडूला या ठिकाणी जज करतायत. तोपर्यंत 2 धावा. आणि आता 6 बॉल 14 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मयूरजी सुरेश मेहर यांच्या वतीनं आणि दोन्ही टीम आणि या संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा येतात. खास करून गोव्यावरून त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. 6 बॉल 14ची गरज. गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये मुस्तकीन. 6 बॉल 14ची गरज. स्ट्रायकिंगला मयूर मेहर. बॅटच्या दिशेने आपण जाऊ. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करू. कदाचित आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जास्त गडबड आणि गोंधळ आहे. 6 बॉल 14ची गरज. कंपल्सरी चेसिंग. बाबू शिंदे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह. बॉल चला मिड विकेटला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत मिळते सिंगल धाव आणि एका धावेवरती समाधान सुद्धा व्यक्त केलेले आहे.
कदाचित श्री मेहरला या ठिकाणी स्ट्राईक देण्यात आलेली आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. म्हटलं जाताना इथे आपली सावली जर निर्माण करायची असेल तर तुमची अगोदर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. आणि आता मैदानामध्ये चालू असलेला गरम सामना आहे. यावेळेस क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. श्री मेहरला मात्र या ठिकाणी माघारी परतावा लागेल, आणखीन एक धक्का लागेल. नित्य 11 जय हनुमान क्रिकेट संघ एरनचा टीमला फलंदाज बाद. कडे आगमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आदरणीय भगवानजी भगत साहेब, आपले या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. 6 बॉल 14 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती घेतलेली सिंगल आणि त्यानंतर मात्र खेळाडू बाद झाला. मुस्तकीन या मॅच मध्ये पकड मजबूत करतोय. हो, स्लोवर पद्धतीचा बॉल, लाईन अप्रतिम पाहायला मिळतीये. कदाचित मयूर मेहरने पहिली घेतलेली सिंगल ही अंगलट तर आली नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे या मॅच मध्ये. 3 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 3-13. हो, कवाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. इथे मात्र पाहिलं जाईल आणि आता सिंगल धाव आणि आता 2 बॉल 12 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे? कदाचित आपण पाहिलं तर 6 चेंडू 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज असताना 6ही चेंडू फेस करण्याची तयारी ही मयूर मेहरची असावी असं प्रत्येक खेळाडूला आणि पाठीराख्यानं वाटत असेल. परंतु त्याने घेतलेली सिंगल आणि तदनंतर या सामन्याला मिळालेली कलाटणी, मुस्तकीनचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. श्री 11 मोहाचीवाडी नेरळ संघासाठी शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळत असताना डेट ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची नेहमी ख्याती राहिली आहे. आणि आता अंतिम षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी त्याने केलेली आहे. 2 बॉल 12 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतोय आणि आता हलक्या हाताने या ठिकाणी एक सिंगल वसूल करत असताना आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त अद्यापर्यंत 42 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल, फक्त औपचारिकता, पूर्णपणे हवा काढली आणि आता श्री 11 मोहाचीवाडी नेरळ हा संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अँड हार्ड लक टीम. नित्य 11 जय हनुमान एरसाड. या मयूर ग्रुपच्या पोरांनी कैसा चषक मनाचा ठेवलाय.